सार्वजनिक बांधकाम विभाग NHच्या माध्यमातून सुरू आहे. अमोल मिटकरी. विक्रम काळेंचा माझा होता. आता तुम्ही माझं नाव असताना डावखरे साहेबांना बोलायला दिलं, मला का दिलं नाही? सदस्य नसल्यामुळे आणि तिसरं नाव माझं आहे, त्यांना संधी दिली. विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी असं आहे. निरंजन डावकरेचं पण नाव आहे त्याच्यात. आणि डावखरे साहेबांचं चौथं नाव आहे. प्रवीण दरेकरांनी पण विचारायची विनंती केली होती, त्यांनी तुम्ही हात वर केल्यामुळे त्यांना नंतर देतो म्हटलं. माझं नाव त्यांनी का वाचलं नाही हे हा माझा खरा प्रश्न आहे की माझं नाव आहे नंतर मग निरंजन डावखरेंचं नाव होतं. तुम्ही विचारल्याबद्दल माझा अजिबात आक्षेप नाही, पण शिंदे साहेबांची का अशी माया माझ्यावर कमी झाली त्याचं लॉजिक मला कळलेलं नाही. पहिले दोन गैरहजर होते, माझं नाव असताना तुम्ही का वाचलं नाही याबद्दल खेद व्यक्त करून माझा मी प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारतो की आणि गोव्याचं पूर्ण कोकणाचं प्रतिनिधित्व निरंजन डावखरे करत कोकणाचा प्रश्न विदर्भाने विचारला पाहिजे. विदर्भाचे प्रश्न कोकणाचे लोक विचारतात, आमच्या कापसावर तुम्ही विचारतात. असं मोठं मन नंतर पण ठेवा. ठीक आहे, आता महायुतीमध्ये सगळं काही चालतंय. तर माझा स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न असा आहे की संबंधित विश्रांतीगृह हा मद्यपींचा अड्डा बनल्याचं अंशतः खरे आहे असं उत्तर आहे. तर आता हे PWDच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने हे सगळं चालतंय का? यांना कोणी परवानगी दिली असं करण्याची? आता तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की CCTV आणि मनुष्यबळ तिथे आपण वाढवलंय. तर माझं म्हणणं असं आहे की या PWDच्या अधिकाऱ्याची परवानगी यांनी घेतली होती का असं करताना? जर घेतली नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार आहात? आणि अशा प्रकारचे मद्यपी जे चोरी करून धिंगाणा घालत असतील तर झालेल्या नुकसानाची भरपाई तुम्ही कंत्राटदारावर टाकली, ज्याला संबंधित PWDचे अधिकारी दोषी असायला पाहिजे, पण कंत्राटदाराकडून वसुली केल्यापेक्षा संबंधित प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांची तुम्ही चौकशी लावणार आहात का? सभापती महोदय, थोडं मी परत सांगू इच्छितो की हे रेस्ट हाऊस नाही, हे हायवेला टोल नाका जो आहे त्या टोल नाक्याच्या शेजारी पार्किंग, टॉयलेट्स आणि रेस्ट एरिया आहे आणि तिथे एक कॅफेटेरिया असं हे बांधलेलं आहे. त्यामुळे हे रेस्ट हाऊस नाही आहे, म्हणजे जसं सर्किट हाऊस किंवा आपले तसं नाही आहे. आणि हे बंद होतं. बंद असताना त्याच्या काचा फोडून जे काही मद्यपी तिथे गेले त्या रेस्ट हाऊसच्या काचा फोडून त्यांनी आत जाऊन जे काही हे, त्यामुळं त्याला कुणी परवानगी दिली नव्हती. कुठल्याही अधिकाऱ्यानं ते उघडून दिलं नाही किंवा त्या वॉचमॅननं पण कुठं उघडून दिलं नाही. थोडं जो एरिया, ज्या एरियाची चर्चा आपण करतोय जिथे मद्यपींचं झालं, हे 3 ब्लॉक आहेत. तिसरा जो ब्लॉक आहे जो थोडा मागच्या बाजूला आहे त्या ठिकाणी त्या मद्यपींनी येऊन थोडा उद्योग केला आहे. आणि हे सगळे जे आहे हे कॉन्ट्रॅक्टरच्याच ताब्यात आहे. त्याची DLPची मुदत चालू आहे, त्यामुळं त्यालाच आपण ते DLPमध्ये रिपेअर करायला लावलं आहे. त्यामुळं असं याच्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा विषय येत नाही. प्रवीण दरेकर महोदय, विचारा.